मंडळी, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीनं आता प्रचाराला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या रिपोर्ट कार्डचं उद्घाटन काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी महायुतीचे नेते उपस्थित होते। मंडळी, यावेळीची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक मुख्यतः महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होईल। अर्थातच शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या फुटीनंतरची ही विधानसभेची पहिलीच निवडणूक असल्यामुळे ती रंगतदार होईल यात शंकाच नाही। म्हणजे अशातच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही मतभेद दिसून येत आहेत। महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत मतभेद दिसून येत आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जोरदार खडाजंगी होत असल्याचं दिसतं। याचा अर्थ असा नव्हे की महायुतीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे केलेला आहे। महायुती सुद्धा ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री याच तत्वानुसार सध्या निवडणुकीला सामोरे जात आहे असं दिसतंय। कारण भाजपला स्वतःचा मुख्यमंत्री हवा आहे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिंदे हेच परत मुख्यमंत्री हवेत आणि अजित पवार यांनी तर मुख्यमंत्री पदासाठीच ही राजकीय भूमिका घेतल्याचं समजतं। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये सध्या मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच दिसून येत आहे। तर दुसरीकडे सध्या राजकीय जाणकार सांगतात की शांतपणे जर सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर असं लक्षात येतं की एकनाथ शिंदे हेच महायुतीचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतील। पण मंडळी, नेमकं कशाच्या आधारे राजकीय जाणकार सांगतायत की एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री होतील, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रमुख 3 मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, 2022 साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वाद उठलं। त्यावेळी शिवसेनेची 2 शकलं झाली। त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर ठाकरेंच्या शिवसेनेनं गद्दार म्हणून आरोपांची राळ उठवली। पण तरीही एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून त्यांनी जनतेला साथ घातली। लाडकी बहीण असो की मग एसटी मध्ये महिलांना 50% सूट देणं असो, त्यांच्या अशा अनेक निर्णयांमुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याचंच दिसून आलं। शिवाय त्यांनी लोकसभेला उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला आहे हेही दाखवून दिलं। म्हणजे गेल्या 2.5 वर्षात महायुतीत सुद्धा आपलं स्थान भक्कम करून त्यांनी आपण लंबी रेस का घोडा आहोत हे सिद्ध केलेलं आहे असं राजकीय जाणकार सांगतात। पण मंडळी, सध्या देखील राजकीय परिस्थिती अशी आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील असं सध्या राजकीय जाणकार काही मुद्द्यांच्या आधारे म्हणत आहेत। म्हणूनच ते कोणते प्रमुख मुद्दे आहेत ते आता आपण बघूयात। म्हणजे एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे शिंदे हे मराठा असणं। म्हणजे आपण किती नाही म्हटलं तरी आपल्याकडे अजूनही जातीवर आधारित राजकारण चालतं ही वस्तुस्थिती आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सर्वात जास्त वेळा मराठा समाजाच्या नेत्यांनी भूषवलेलं आहे। शिवाय महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी इतर कोणत्याही जातीपेक्षा मराठा समाजाचेच जास्त आमदार निवडून येतात। त्यामुळे साहजिकच पक्ष कुठलाही असो, महाराष्ट्राचं नेतृत्व शक्यतो मराठा नेत्याच्या हातात देण्याचा विचार करतो। कारण मराठा समाजाची एवढी मोठी वोट बँक नाराज करायला कुठलाही पक्ष धाडस करत नाही। म्हणजे एकनाथ शिंदे जातीने मराठा आहेत। शिवाय गेले 1-1.5 वर्ष झालं जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या संघर्षावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्यांना सॉफ्ट कॉर्नर दाखवल्याचं दिसून आलेलं आहे। शिवाय जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर वेळोवेळी विश्वास दाखवल्याचं दिसून आलं। उलट पक्षीने जातीने ब्राह्मण असलेल्या फडणवीस यांच्यावर मात्र मराठ्यांचा या आरक्षणाच्या लढाईत रोष दिसून आला। सध्या जरांगे पाटील फडणवीस यांना म्हणजेच पर्यायानं भाजपला उघड विरोध करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात अशी भूमिका मांडून ते शिंदेंच्या मराठा नेतृत्वाला आपली पसंती देत असल्याचं दिसतंय। एकंदरीतच जर निवडणुकीनंतर अशी काही परिस्थिती आली की जिथे मराठा नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला तर एकनाथ शिंदे हे मराठा नेतृत्व म्हणून एक सक्षम पर्याय सध्या महाराष्ट्र समोर असल्याचं दिसून येतं। त्यामुळे महायुतीकडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणजे एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील असं म्हणण्याचं पुढील कारण म्हणजे सध्या एकनाथ शिंदे हे जागा वाटपात स्मार्ट खेळ खेळून आपलेच आमदार जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत। मंडळी, सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही जागा वाटप चालू आहे। जिंकण्याच्या शक्यतेवरती जागा वाटप करू अशी सर्वसाधारण बोलणी सध्या चालू आहे। पण मंडळी, राजकीय जाणकारांच्या मते महायुतीतील जागा वाटपामध्ये विशेषतः एकनाथ शिंदे हे सध्या एकदम स्मार्ट खेळी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत। शिंदेंनी जागा वाटपात आपली विशेष ताकद जिथे आहे, शिवाय आपल्याला जिंकण्याची जिथे शक्यता जास्त दिसून येते
त्याच जागा मागितल्या असल्याचं समजत आहे। यातून आपण जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आणि साहजिकच ज्याचे आमदार जास्त असतील त्याचा मुख्यमंत्री पदावर दावा हा जास्त असेल हे उघड आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या जागा वाटपात स्मार्टली खेळून आपले आमदार जास्त निवडून आणतील आणि त्यामुळे ते महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होऊ शकतात असं राजकीय जाणकार सांगतात। म्हणजे एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील असं म्हणण्याचं पुढील कारण म्हणजे भाजपला महाराष्ट्रात लॉंग टर्म राजकारण करण्यासाठी शिंदेंची उपयुक्तता। म्हणजे भाजपला देशात एकहाती वर्चस्व निर्माण करायचं आहे आणि याचाच भाग म्हणून आजपर्यंत भाजपने प्रादेशिक पक्षांना हळूहळू संपवल्याचा नेहमीच त्यांच्यावर आरोप केला जातो। म्हणजे असं असलं तरीही महाराष्ट्रासारख्या राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत राज्यात भाजपने 2-2.5 वर्षांपूर्वी केलेलं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातील जनतेला तितकंसं आवडलं नसल्याचं लोकसभेला दिसून आलं। शिवाय भाजपचा कोर मतदार सुद्धा यामुळे नाराज झाल्याचं दिसून आलं। शिवाय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मिळालेली सहानुभूती या गोष्टींमुळे भाजप मोठ्या प्रमाणात डॅमेज झाल्याचं दिसून आलं। म्हणजे इतकं डॅमेज झालेलं असताना भाजप या निवडणुकीनंतर जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर फक्त एका वेळच्या मुख्यमंत्री पदाचा विचार करून लॉंग टर्म राजकारणात तोटा सहन करण्यापेक्षा सध्या त्यांना सर्वार्थानं राजकीय दृष्ट्या उपयुक्त असलेल्या एकनाथ शिंदे यांना बळ देणं परवडेल असं सध्या राजकीय जाणकार सांगतायत। म्हणजे सध्या ठाकरेंच्या पेक्षा शिंदे हे भाजपला सर्वार्थानं राजकीय दृष्ट्या उपयुक्त आहेत। शिवाय शिंदेंना बळ दिलं तर आपोआपच ठाकरेंची ताकद कमी होते। दुसरीकडे मराठा आरक्षणामध्ये लॉंग टर्म मध्ये काही डॅमेज व्हायला नको म्हणून कदाचित भाजप शिंदेंना पुन्हा नेतृत्वाची संधी देऊन बाकी सर्व महत्वाची खाती आणि सत्ता आपल्या हाती ठेवू शकतं असं राजकीय जाणकार सांगतात। म्हणजे या 3 प्रमुख मुद्द्यांव्यतिरिक्त एकनाथ शिंदेंनी गेल्या 2-2.5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून केलेली कामं, शिवाय त्यांनी राबवलेल्या लोकप्रिय योजना, शिवाय सर्वसामान्य नागरिकांना व प्रशासनालाही नेहमी उपलब्ध असणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली बनवलेली इमेज, या सगळ्या गोष्टी सुद्धा एकनाथ शिंदेंना इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा सध्या प्लस मध्ये नेताना दिसत आहेत। म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे सध्या एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री असतील असं सध्या राजकीय जाणकार सांगत आहेत। पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? एकनाथ शिंदे हे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।